हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाय सर. मित्रांनो, आपण इंग्लिश मीडियमचे जसे हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्सचे क्वेश्चन दिलो, तसेच आपण आज मराठी मीडियमसाठी इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 10वी साठी आपण क्वेश्चन्स जे आहे ते देणार आहोत. आता मराठी मीडियमचा आणि इंग्लिश मीडियमचा पेपर एकदम सेम राहते. दोन्ही पेपरमध्ये क्वेश्चन सेम राहते, फक्त त्यांची लँग्वेज इंग्लिश राहील आणि तुमची लँग्वेज मराठी राहील. बाकी बदल काहीच नाही राहत, सेम टू सेम ॲज इट इज क्वेश्चन राहते. आता पहा, तरी पण मी तुम्हाला टिक करून देऊन देतो. तुम्ही सगळ्यात पहिले आपली टेक्स्टबुक जे आहे ते काढून घ्या. आता आपण जर पाहू तर सगळ्यात पहिले तुमच्या इतिहासामध्ये जे आहे टोटल 9 धडे आहेत. किती धडे आहेत? 9. आणि तुमचे जे राज्यशास्त्र ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये जो आहे 5 धडे आहे. ठीक आहे, तर टोटल जे आहे तुमचे 14 धडे आहेत. 14 धड्यांचा पण आपण इम्पॉर्टंट वाले कोणते कोणते आहे ते तुम्हाला मी लिहून देतो. सगळ्यात पहिले हे इतिहासाची मांडणी. आता पहा, पहिल्याच पेजवर दिलाय ऍक्टिव्हिटी, तर मग हे इम्पॉर्टंट तर राहणारच आहे, चांगल्या प्रकारे करून जायचं आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहू सरळ सरळ याचा, इथे एक क्वेश्चन दिसतंय मला कार्ल मार्क्सवर, एक रेने दकार्ते हा वाला क्वेश्चन चांगल्या प्रकारे करायचा आहे. रेने दकार्ते त्यानंतर कार्ल मार्क्स चांगल्या प्रकारे दोनही तुम्हाला करायचे आहे. येण्याचे चान्सेस जे आहे ते बहुत जास्त आहे. त्याच्यानंतर हा नाही कुठे गेला? ॲनल्स प्रणाली हा वाला क्वेश्चन जो आहे हा सुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, चांगल्या प्रकारे करायचा आहे. याच्यातले 3 एकदम इम्पॉर्टंट, आणि हा मायकल फुको जो आहे हा पण एकदम इम्पॉर्टंट जो आहे तो क्वेश्चन दिसतोय आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहू सरळ सरळ याचा स्वाध्याय, यालाच आपण एक्सरसाइज म्हणतो. क्वेश्चन 1 अ आणि ब हे तर एकदम एक एक वर्ड वाले, एक एक शब्द वाले क्वेश्चनचे आन्सर आहे, हे तुम्हाला करायचेच आहे. क्वेश्चन 5वा जो आहे तो ऍक्टिव्हिटी सारखा राहते, ते पण तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहू तर आपला आहे आता दुसरा प्रश्नामध्ये हा द्वंद्ववाद. ठीक आहे, हा तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. ॲनल्स प्रणाली तुम्ही तिकडे वाचत असा, इथं द्वंद्ववाद आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. ॲनल्स प्रणाली बी तुम्हाला वाचायची आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन जो आहे फुकोवाला, ठीक आहे, हा तुम्हाला चांगला करायचा आहे. याच्यातला जो आहे हा दुसरा रेने दकार्तेवाला क्वेश्चन चांगला करायचा आहे. 6व्या मधला जर पाहू आपण तर हा कार्ल मार्क्स वाला क्वेश्चन तुम्हाला चांगला करायचा आहे. आणि त्याच्यानंतर जर पाहू आपण तर हा तिसरा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हा क्वेश्चन जो आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे, स्त्रीवाद इतिहास लेखन म्हणजे काय. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलो तर आपला सरळ सरळ आहे दुसऱ्या चॅप्टर मधले आता पेज नंबर 8 वर एक लाईन दिसत आहे. कुठे गेला? 8 पेज नंबर 8 वर मध्ययुगीन वाल्यावर. आता पहा, हा वाला जो आहे रजत रंगिनी, याच्यावर जो आहे तो क्वेश्चन बनायचे बहुत जास्त चान्सेस आहे, चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलो सरळ सरळ पाहू याची आपण स्वाध्याय मध्ये क्वेश्चन पहिला जो आहे पेज नंबर आहे आपली 13 वर. 13 सरळ सरळ पेज काढून टाका तुम्ही. आता कुठे गेला? 13 सुरू. हा, क्वेश्चन 1 अ आणि ब हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. त्याच्यानंतर आपण पाहू नेक्स्ट वाला दुसरा प्रश्न. कुठे गेला? दुसरा. आता पहा, 5वा अ हा वाला पण क्वेश्चन जो हा तर बहुतच इम्पॉर्टंट दिसत आहे, एकदमच IMP आहे. IMP 100% चान्स दिसत आहे का हा अशा प्रकारचा क्वेश्चन येईल. त्याच्यानंतर इथं जर पाहू आपण दुसऱ्या प्रश्नामध्ये, पहा आता दुसऱ्या प्रश्नामध्ये जो आहे तुम्हाला हा बखरवाला हा जो आहे चांगल्या प्रकारे करायचा आहे, बखरवाला. त्याच्यानंतर जर आपण पाहू नेक्स्ट जो आहे आपला 6वा प्रश्न, 6व्या मधला जो आहे दुसरा राष्ट्रीयवाला इतिहास लेखन आणि वंचितांचा इतिहास, हे दोनही तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. आणि 5वा अ जो आहे तो तर सोडायचाच नाही, हा वाला पण क्वेश्चन तुम्हाला चांगला करायचा आहे. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट उपायोजित इतिहास मध्ये पेज नंबर 18 काढा तुम्ही. आता सरळ सरळ पहिले 18 वर तुम्हाला एक डब्बा आहे, तो डब्बा चांगल्या प्रकारे करायचा आहे. डब्बे बोटे खतरनाक राहते. एका दृष्टिक्षेपात हा वाला जो आहे हा डब्बा हा तुम्हाला चांगल्या प्रकारे वाचून जायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला पेज नंबर 21 वर 21 पेज नंबर स्वाध्याय. ठीक आहे, क्वेश्चन 1 अ आणि 1 ब तर चांगलाच करायचा आहे तुम्हाला. दुसरा जर आणि 5वा क्वेश्चन चौथा इथं दिलाय पहा, हा जो सुद्धा आहे व्हेरी IMP बॉक्स, चांगल्या प्रकारे हा बॉक्स तुम्हाला जो आहे तो करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पाहू दुसरा क्वेश्चन मधले कोणते कोणते इम्पॉर्टंट आहे. दुसरा क्वेश्चन
एक मिनिट. दुसरा क्वेश्चन. या दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आहे हा अभिलेखागार जो आहे हा वाला तुम्हाला चांगला करायचा ना, हा फक्त वाचून जायचा आहे. याच्यातून बी क्वेश्चन येऊ शकते. त्यानंतर तिसऱ्या क्वेश्चन मधला दुसरा वाला व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि हा तिसरा तुम्हाला वाचून जायचा आहे. त्यानंतर पाचव्या मधला, एक मिनिट, सहाव्या मधला सांगून देतो पहिले. सहाव्या मधला हा पहिला जो आहे हा तर एकदम इम्पॉर्टंट आहे. याच्यामधला हा चांगल्या प्रकारे तुम्हाला वाचून जायचा आहे आणि हा पण थोडासा वाचले तरी चालून जाते. त्यानंतर पाचवा प्रश्न. पाचव्या मधला जो आहे हा फर्स्ट वाला तंत्रज्ञानाचा हा वाला आणि हा हा थोडासा वाचायचा आहे, हा चांगला वाचायचा आहे. ओके. त्याच्यानंतर इतिहासाचा पेपर काही एकदम कठीण नाही राहत. तुम्ही चांगल्यात चांगले मार्क जे याच्यामध्ये घेऊ शकता. पेज नंबर 31 या आता सरळ 31 पेज नंबर 25. आता हे कोणता हा जो आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस, आता हा जो आहे हा कोणत्या गावाला आहे ते तुम्हाला, किंवा इथं जे बी तुम्हाला आकृती दिसत आहे गोल घुमट, हा कोणत्या गावाला आहे हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवा. या चॅप्टर मधले जे आहे जेवढे बी ऍक्टिव्हिटी आहे, ताजमहल हा कोणत्या गावाला आहे, हे गाव जे आहे ते तुम्हाला चांगले लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहू नेक्स्ट याची स्वाध्याय, पहिला अ न पहिला ब चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर जर आपण पाहू चौथा, याच्यातला चौथा जो आहे चौथा मधला हा गांधार शैली, गांधार शैली चांगला करायचा आहे. पाचवा तर व्हेरी इम्पॉर्टंटच आहे. सहाव्या मधला जो आहे सहाव्या मधला पहिला आणि हा तिसरा व्हेरी इम्पॉर्टंट आहे, चांगल्या प्रकारे करायचा आहे. पहिला वाचायचा आहे, तिसरा चांगल्या प्रकारे. तिसऱ्या क्वेश्चन मधला जो आहे तिसऱ्या क्वेश्चन मधला हा पहिला जो आहे एकदम बढिया क्वेश्चन आहे, व्हेरी IMP, चांगल्या प्रकारे तुम्हाला हे वाचायचे आहे. त्यानंतर जर आपण पाहू नेक्स्ट पेज नंबर डायरेक्ट आता 35 वर, पाचव्या धड्याच्या 35 पेज नंबरवर कुठे गेला 35, हा वाला पहा 35 वरचा हा जो डब्बा दिसताय व्हेरी IMP बॉक्स ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये चांगल्या प्रकारे करा. 100% चान्सेस आहे असा वाला येण्याचे. ओके. त्याच्यानंतर याची पाहू आपण सरळ सरळ स्वाध्याय पेज नंबर 37. हा पहिला अ न ब तर चांगला करायचा आहे तुम्हाला. दुसरा जर पाहू आपण तर दुसऱ्या मधला जो आहे हा वाला क्वेश्चन चांगला करायचा आहे ना, हा वाला क्वेश्चन दोन तुम्हाला चांगले करायचा आहे. चौथा क्वेश्चन याच्यातला करायची काय आवश्यकता नाही. पाचवा वाला क्वेश्चन हा तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्यानंतर जर आपण पाहू तिसऱ्यातले जे आहे दुसरा क्वेश्चन, तिसऱ्यातला दुसरा हा एकदम इम्पॉर्टंट आहे, चांगल्या प्रकारे आले तुम्हाला वाचायचा आहे. त्यानंतर जर आपण पाहू सहावा जो आहे व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हा वाला पण तुम्हाला चांगल्या प्रकारे वाचून जाण्याचा आहे. त्यानंतर जर आपण पाहिलो नेक्स्ट पेज नंबर 45. हा 45 वरची हे स्वाध्याय जो आहे 1A आणि 1B तुम्हाला चांगला करायचा आहे. दुसरा वाला क्वेश्चन हा वाला व्हेरी इम्पॉर्टंट आहे, चांगल्या प्रकारे करायचा आहे हा तुम्हाला. ओके. त्यानंतर जर आपण पाहू त्याच्यानंतर क्वेश्चन तिसऱ्या मधला जो आहे तो पहिला वाला एकदम इम्पॉर्टंट आहे, चांगल्या प्रकारे करायचा आहे. हा तिसरा तुम्हाला वाचायचा आहे. त्यानंतर चौथ्या प्रश्नामधला तर हा वाला एकदम इम्पॉर्टंट आणि हा पाचव्या मधला दुसरा, दोनही जे आहे ते व्हेरी IMP आहे. दोन मधून एक येण्याचे 100% चान्सेस आहे. पहा संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली, पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा. दोन मधून एक क्वेश्चन चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहू पेज नंबर 51 51 हा 51 वरची जे स्वाध्याय दिलाय तुम्हाला 1A आणि 1B तुम्हाला चांगलाच करायचा आहे. दुसऱ्या मधला टिपा लिहा हा जो आहे खेळणी आणि उत्सव हा तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. विधाने स्पष्ट करायची काय गरज नाही. त्यानंतर चौथ्यातला हा जो पहिला वाला प्रश्न आहे हा तुम्हाला चांगला करायचा आहे, पहा लक्षात ठेवा हा पहिला वाला प्रश्न. त्याच्यानंतर जो आहे नेक्स्ट पाचव्यातला जो आहे तुम्हाला तिसरा वाला एकदम चांगला करायचा आहे, व्हेरी IMP 100% चान्सेस आहे हा येण्याचे. त्यानंतर हा जो आहे दुसरा तुम्हाला चांगला थोडासा वाचून जायचा आहे. पण पाचवा तिसरा जो आहे तो व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण पाहू सरळ सरळ याचा नेक्स्ट पेज नंबर 58 पेज नंबर 1A 1B चांगल्या प्रकारे तर करायचीच आहे. चुकीची जोडी ओळखावाला वगैरे.
आता 6वा प्रश्न जो आहे, 6व्या प्रश्नामधला हा दुसरा जो आहे हा चांगला करायचा आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहू तिसरा प्रश्न, तिसऱ्या प्रश्नामधला हा कृषी पर्यटन, एकदम व्हेरी IMP क्वेश्चन, आणि हा दुसरा वाला तुम्हाला वाचून जायचा आहे. आणि हा एक क्वेश्चन हा सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे वाचून जायचा आहे. त्यानंतर जर आपण पाहू इथला जो आहे हा क्वेश्चन, हा वाला तुम्हाला थोडंसं चांगला वाचून जायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट जर पाहिलो आपण 9वा धडा, आणि 9व्या धड्यातले तुम्ही सरळ सरळ पाहू आपण पेज नंबर 66. पहा आता हा वाला एक अ एक ब तर सोडायचंच नाही तुम्हाला, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहिणे. ठीक आहे. त्यानंतर इथला जर पाहू आपण तर हा अभिलेखागार, हा वाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. याच्यातला जो आहे, आता याच्यातला हा वाला जो आहे व्हेरी IMP, विश्वकोश तुम्हाला वाचून जायचा आहे. त्याच्यानंतर जो आहे स्थलकोश, हा पण तुम्हाला वाचून जायचा आहे. त्यानंतर इथला जर पाहिलो आपण हा पहिला वाला प्रश्न, हा तर 5वा तर इम्पॉर्टंटच आहे, व्हेरी IMP, 100% चान्स आहे येण्याचे. त्यानंतर हा वाला 4थ्या मधला हा जो आहे व्हेरी IMP, चांगल्या प्रकारे तुम्हाला हे करून जायचे आहेत. त्यानंतर आता असे होते आपले इतिहासाचे धडे. आता नेक्स्ट आपले आहेत राज्यशास्त्राचे धडे, नागरिकशास्त्र नाही, राज्यशास्त्र. आता पहा राज्यशास्त्राचे धडे जे आहेत, सगळ्यात पहिले आपण पहिल्या धड्याची सरळ सरळ आपण स्वाध्याय पाहू. ते आपली 74 पेज नंबरवर 74. 5 धडे आहे टोटल तुम्हाला, 5ही धड्याचे आपण स्वाध्याय जे आहे ते पाहून घेऊ. 74 हा 74 पहिला आणि दुसरा चांगल्या प्रकारे करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर इथला जर पाहू आपण, इथला हा वाला जो आहे लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व, पहा चांगल्या प्रकारे व्हेरी IMP क्वेश्चन, चांगल्या प्रकारे करायचा आहे. माहितीचा अधिकार, दरवर्षी रिपीटेड क्वेश्चन, व्हेरी IMP, 101% किंवा 1000% म्हणू शकतो का, हा येऊ शकते. त्यानंतर इथला जो आहे हा वाला क्वेश्चन एकदम व्हेरी IMP, 3 प्रश्न जे आहे लाईनशीर तुम्हाला पाठ करायचे आहे. हा वाला जो आहे थोडासा तुम्हाला वाचून जायचा आहे. त्यानंतर जर आपण पाहू निवडणूक प्रक्रिया मधला जो आहे आपला धडा, त्या निवडणूक प्रक्रियामध्ये 78 पेज नंबरवर एक आपल्याला इम्पॉर्टंट दिसत आहे, हा वाला, हा जो आहे पहा आता हा वाला, हा जो डब्बा दिसत आहे हा, याच्यावर क्वेश्चन येण्याचे 100% चान्सेस आहे. चांगल्या प्रकारे तुम्हाला हा डब्बा करायचा आहे. आणि त्यानंतर सरळ पाहू आपण याची स्वाध्याय, हा वाला तर चांगल्या प्रकारे करायचा. तिसरा 5व्यातला जो आहे तुम्हाला पहिला वाला आणि तिसरा वाला, पहिला तर व्हेरी इम्पॉर्टंट आहे, एकदमच इम्पॉर्टंट, एकदम इम्पॉर्टंट, व्हेरी IMP, चांगल्या प्रकारे करायचे. आचारसंहिता, आचारसंहितेवर क्वेश्चन जो आहे तो येण्याचे बहुत जास्त चान्स आहे. तिसरा बी चांगला तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर दुसरा जो आहे तो नाही केले तरी चालते. तिसरा जो आहे याच्यामध्ये मतपेटी ते EVM मशीन पर्यंतचा प्रवास, हा एकदम इम्पॉर्टंट आहे. चांगल्या प्रकारे, हे तर तुमच्या नॉलेजसाठी बी बहुत चांगले क्वेश्चन्स आहेत, चांगल्या प्रकारे तुम्हाला पाठ करायचे आहे. दुसरा प्रश्न जो आहे चुकी बरोबर तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. त्यानंतर आपण पाहू सरळ सरळ याची स्वाध्याय, राष्ट्रीय पक्ष. आता पहा याच्यातला स्वाध्याय मधला पान नंबर आहे पेज नंबर 90. कुठे गेला याच आहे, हा वाला. आता पहा याच्यातले कोणते कोणते एकदम इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले तर राष्ट्रीय पक्ष, हा वाला एकदम इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये आणि राष्ट्रीय पक्षांची कार्ये, हा पण एकदम इम्पॉर्टंट आहे. यांचे कोणते कोणते काम आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. बस एवढाच केला तरी तुमचं सफिशियंट आहे या चॅप्टर मधून. आणि हा 1 आणि 2 जो आहे चूक बरोबर आणि रिकाम्या जागा भरा तो तर करायचं आहे तुम्हाला. आता पेज नंबर 95 पहा, 95 वर एक पर्यावरण चळवळ आहे, हे वाली तुम्हाला पर्यावरण चळवळ चांगल्या प्रकारे करायची आहे. याच्यानंतर पाहू आपण याची स्वाध्याय पेज नंबर 96. आता पहा याच्यातले कोणते कोणते इम्पॉर्टंट आहे तो पाहून घेऊ. सगळ्यात पहिला हा जो टिपा लिहा आहे याच्यामधला हा आदिवासी चळवळ एकदम इम्पॉर्टंट आहे आणि हा कामगार जो आहे तो बी तुम्हाला वाचायचा आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, एक मिनिट, दुसरा प्रश्न, हा दुसऱ्या मधला जो आहे हा तिसरा व्हेरी IMP, चांगल्या प्रकारे करायचा आहे ना, हा तुम्हाला फक्त वाचायचा आहे. बाकी हे सकारण स्पष्ट करा. याच्यामधला जो आहे
हा वाला तुम्ही करू शकता ना, हा वाला तिसरा वाला जो आहे तो तुम्ही चांगला वाचायचा आहे. ओके, त्याच्यानंतर जो आहे नेक्स्ट आपला शेवटचा धडा आहे आणि तो आहे आपल्या पेज नंबर 99 वर. हा वाला, हा तर तुम्हाला चांगला करायचा आहे. पहिला आणि दुसरा प्रश्न याच्यामध्ये जे आहे, आता पहा, डावे उग्रवादी एकदम चांगला करायचा आहे. भ्रष्टाचारवर तर तुम्ही आपल्या मतानं काय बी फेकू शकता. भ्रष्टाचार कसा होते, कसा नाही होत, भ्रष्टाचार झाला तर काऊन त्याला थांबवा लागेल, कोण करते भ्रष्टाचार, कशा प्रकारे करते, टेबलाकडून पैसे घेते, टेबलावरून पैसे घेते, सगळं काही तुम्ही सांगू शकता. त्यानंतर इथला जो हा फर्स्ट वाला क्वेश्चन, व्हेरी व्हेरी IMP, चांगल्या प्रकारे तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे करायचा आहे. त्यानंतर हा जो आहे हा वाला बी वाचून जायचा आहे आणि हा वाला, याले बी तुम्हाला तीनच प्रश्न आहेत, चांगल्या प्रकारे वाचून जायचा. एकदम जनरल पेपर राहणार आहे तुमचा, जास्त टेन्शन घ्यायचं कारण नाही तुमचा. तुमचे मेन पेपर जे होते सायन्स आणि मॅथचे, ठीक आहे, विज्ञान आणि गणिताचे, ते पेपर तुमचे झालेले आहेत. आता इतिहास आणि भूगोल याच्यामध्ये तुम्ही चांगलेच मार्क घेणार आहात. मला तर तुमच्यावर फुल कॉन्फिडन्स आहे का तुम्ही चांगलेच मार्क घेणार आहात. आता तोपर्यंत व्हिडिओला जो आहे तुम्ही लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त फ्रेंड पर्यंत सबस्क्राईब करा. आपले 5000 सबस्क्रायबर पटकन कंप्लीट होऊ द्या आणि नंतर अजून असे काही माइलस्टोन आपण चांगले चांगले गाठत राहू अशी मी अपेक्षा करतो. आणि तुमच्या सगळ्यांना ऑल द बेस्ट. तुमचा रिझल्ट एकदम चांगला लागणार आहे. थँक्यू सो मच.